नाही, ही तर वस्तुस्थिती आहे की त्या पद्धतीनेच व्हायला पाहिजे. आता या याचिकेकर्ते कोण होते हा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु ज्या ज्या भागांमध्ये ज्या रचना केली गेलेली आहेत मग जाणून बुजून त्या रचना सत्ताधाऱ्यांना कसं पोषक राहतील अशीतली तक्रार देखील आमच्याकडे प्राप्त झालेली. जसं पुणे शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पण आपल्याला पाहायला मिळेल, शिरूर तालुक्यामध्ये पण देखील अशीतली तक्रार आलेली आणि ती नोंद देखील आम्ही विधान परिषदमध्ये मांडण्याचं काम केलेलं आहे. अर्थात सरकार हे सांगतो हे ह्याच्यात आमचा अधिकार नाही, परंतु जे स्थानिक CO आणि जिल्हाधिकारी आहेत हे सत्ताधाऱ्यांच्या मर्जीने हे प्रभाग रचना आणि गावाचे गावं जे त्यांच्या विरोधात आहेत ते तोडण्याचं काम करत आहेत. म्हणून मला असं वाटतं या याचिकेचं काय निकष लावून ती फेटाळलेली हे बघावं लागेल. नाहीतर नवीनहून काही पक्षाच्या स्तरावरती पण देखील याचिका परत टाकण्याचं काम आम्ही करणार आहोत. मुंबईत काही फटका बसू शकतो? नाही, मुंबईमध्ये अजून तरी त्यांनी ती रचनाचं काय दिलेलं नाही आहे आणि प्रभाग रचना करत असताना दावे असतात किंबहुना त्यांना सूचना असतात, तो मांडण्याचा अधिकार पण देखील किंवा त्याच्यात तक्रार घेण्याची पण मुभाही असते. ती आतापर्यंत आमच्यासमोर काय प्राप्त झालेली नाही आहे. म्हणून मला असं वाटत नाही, पण यांनी किती जरी देखील प्रयत्न केला तरी देखील ते तोडू शकणार नाही. म्हणजे हे जे जो आमचा जो बालेकिल्ला आहे ते फोडू शकणार नाही, कारण भौगोलिक दृष्टिकोनातून तुम्ही जर बघितलं असेल की दक्षिण मध्य मुंबई काही उपनगराचा भाग सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणावरती ताकद मराठी माणसांची आणि विशेषतः शिवसेनेची. 27% OBC आरक्षणासह या निवडणुका आता होते, ते स्वागतार्हच आहे. मला असं वाटते खूप ह्याला प्रलंबित लागलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की लोकप्रतिनिधी पद न मिळाल्यामुळे अनेक लोकांना हाल अपेष्टा सर्वसामान्य नागरिकांना सोसावे लागत आहेत आणि त्याहीपेक्षा जाब कोणाला विचारायचं, प्रशासन भेटत नाही. आणि मग अशा वेळी या निवडणुका होत आहेत ही चांगली गोष्ट आहे. 27% आरक्षण सकट होत आहेत, त्यातून त्या समाजाला पण प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही जी गेल्या अनेक वर्षापासूनची अपेक्षा मागणी होती, त्यातून हे नक्कीच स्वागतार्ह असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही म्हणता की मुंबई महापालिकेचा विचार केला तर मराठी मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे असं म्हणतात की आम्ही 20 वर्षानंतर जर दोन भाऊ एकत्रित असू तर मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हेवे दावे न करता एकत्र आलं पाहिजे आणि ही निवडणूक लढली पाहिजे. खरं आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की आज त्यांच्या मेळाव्यातून किमान हा तरी सुतोवाच झाला की जे अनेक दिवसापासून मीडिया असेल किंवा सत्ताधारी असेल हे म्हणत होते की होईल की नाही, काय करायचं की नाही. आणि मला वाटतं त्याची एक पहिली सुरुवात या एका उदाहरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि मला असं वाटतं तो उदाहरण आता आम्हालाही लोकांमध्ये द्यायला काय हरकत नाही, पण योगायोगाने आमच्याकडे तसे वाद नाही. काही वाद जे असतील की ज्यांना स्वार्थ ठरलेले आहेत. काल एक नगरसेवक पण आमच्यातून गेलेले आहेत, कारण त्यांना माहीत पडलं होतं की त्यांना उमेदवारी मिळणार नाही म्हणून गेलेत. पण एक गोष्ट नक्की आहे की हे दोघं एकत्र देत आहेत, ह्याची धास्ती सत्ताधारीने तर घेतलेलीच आहेत, पण आमच्यातून जे गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार आहे. कारण ते संपूर्ण 100% मराठी भाऊबल्य असलेल्या जागेतून निवडून आलेले आहेत. आता त्यांना निवडणुकीला सामोरे जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीबरोबर जाऊन आपलं नुकसान होणार आहे हे त्यांच्या लक्षात आल्यामुळे माझी माहिती अशी आहे की जे 30-35 नगरसेवक गेले ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाला हे आग्रह धरत आहेत की आपण स्वबळावरती विचार करायला पाहिजे, कारण भारतीय जनता पार्टीला जाऊन मराठी मतदारांसमोर आम्ही जाऊ शकत नाही. देवेंद्रजी फडणवीस जी असतील किंवा मोदींचा चेहरा घेऊन लोकसभा विधानसभा निवडून तुम्हाला आणता येतील कदाचित, पण महानगरपालिका हे जड जातील अशातली माझी अंतर्गत माहिती आहे. मी असं म्हणणार नाही निश्चित, पण जसं दोन्ही सांगितले की योग्य रीतीने योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल आणि हे दोन्ही नेतेच त्याच्याबद्दल निर्णय घेणार आहेत. पण सुतोवाच आज दोघा बाजूनी सकारात्मक होतोय, कारण आपण पाहिलं असेल की कोणीही या विषयावर बोलू नये अशातला अत्यादेश मनसेच्या नेत्यांना दिला होता आणि त्यात स्वतः मनसे नेते आदरणीय राज ठाकरे ज्यावेळी हा सुतोवाच करतात तर मला असं वाटते त्याची सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. नवीन प्रभाग रचनेनुसार जर निवडणुका होत असतील त्याचा फटका महाविकास आघाडीला किंवा तुमच्या पक्षाला बसू शकतो? बघा, जोपर्यंत पूर्ण आखणी काय झालेली आहे, प्रभाग रचना कशी केलेली आहे हे आम्ही पाहिलेलं नाही आहे. पण नक्कीच मुंबई सोडून पुणे असेल, पिंपरी चिंचवड असेल, यामध्ये जसं आम्हाला फटका बसण्याची शक्यता आहे तसं विद्यमान शिंदे गटाला पण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पण देखील बसण्याची शक्यता नकारता येणार नाही. कारण माझी माहिती अशी आहे की पुन्हा पिंपरी चिंचवडमध्ये तर ज्या पद्धतीने मतदार फोडले गेलेले आहेत हे फक्त भारतीय जनता पार्टीला पोषक असणारेच मतदारसंघाची रचना केली गेली असा आरोप
आम्ही नाही तर राष्ट्रवादीचे आणि शिंदे गटातले नेते खाजगीत करतात. दुसरं म्हणजे उद्धव ठाकरे दोन्ही डगरीवर हात ठेवत आहेत. एकीकडे इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहेत, तर दुसरीकडे आपल्या भावाला सोबत घेऊन महापालिका निवडणुका लढण्याचा विचार करतात. आणि आघाडीचे घटक तर आम्ही आहोतच, ह्याच्याबद्दल कोणाचंही दुमत नाही आहे. आणि ज्यावेळी लोकसभेचा विषय असेल, विधानसभेचा असेल आणि देशाचा विषय असेल त्यावेळी आघाडीमध्ये आम्ही राहणारच आहोत हे स्पष्ट रीतीने केलेले आहेत. पण आघाडीमध्ये कोणी यावं नाही यावं तो त्या पक्षाचा विषय. परंतु आत्ता जी इंडिया आघाडी जी आहे त्या आघाडीचे आम्ही एक घटक आहोत, हे देशस्तरावरती आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल की ज्यावेळी विरोधी पक्ष आहे नातेने काँग्रेस असेल किंवा CPI CPM असेल जे विषय मांडतात, जिकडे आम्हाला वाटते की हे देशाच्या हितासाठी आहे तिकडे त्यांना आम्ही साथ देण्याचं काम आम्ही करतो. आणि म्हणूनच 7 तारखेला आदरणीय पक्षप्रमुख दिल्लीला जात आहेत, खासदारांशी भेटत आहेत. आणि त्या भेटीमध्ये इंडिया घटकाचे सर्व नेते मंडळींना पण भेटीचा नियोजित त्यांची जी प्लॅनिंग जी त्यांनी केलेली आहेत किंवा जो कार्यक्रम आता येईल अजून त्याचा जाहीर झाला नाही असलंच पाहिजे अशी माझी भूमिका आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे की राज ठाकरे साहेबांनी इंडिया घटकमध्ये येतील की नाही येतील हा प्रश्न मला असं वाटते आता काय महत्त्वाचा यासाठी नाही आहे. कारण लोकसभेसाठी खासदार म्हणून म्हणा किंवा विधानसभेसाठी म्हणून आमदार म्हणून म्हणा तशातला विचार किंवा विषय आज तरी नाही आहे. मराठीच्या हितासाठी जसं आम्ही राज ठाकरेंबरोबर आलो, आमच्याबरोबर काँग्रेस पण येते, आमच्यावर राष्ट्रवादी पण येते. तर मला असं वाटते राज ठाकरेंना आघाडी आणण्यापेक्षा राज ठाकरेंची या युतीला अप्रत्यक्ष रीतीने मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही या लोकांना पण एका व्यासपीठावर आणण्यामध्ये यशस्वी झालो असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही. मी जसं स्पष्ट सांगितलं की आज निवडणुकीच्या कुठच्याही युत्या नाही आहेत. जिल्हा स्तरावरती ते निर्णय घेण्याचं काम केलं पाहिजे. ते येतील की नाही येतील हा प्रश्न आमच्या तरी देखील आज काहीतरी महत्त्वाचा यासाठी वाटत नाही, कारण तशी काही बोलणी सुरुवात झाली नाही आहे. आणि त्यांच्या पक्षाने पण आणि आमच्या पक्षाने पण सांगितलं की जिल्हा स्तरावरती या युत्या होण्याची शक्यता नकारता येत नाही. हे नक्कीच होणार आहे ना, कारण 2 मतं ज्यावेळी विभागले जात होतात त्याचा फायदा हे भारतीय जनता पार्टीला मिळालेला आहे, इतर पक्षांना त्यावेळी काँग्रेस असेल राष्ट्रवादीला पण देखील मिळालेलं आहे. आणि एक संघाने जर मराठी समाजातली मग तो OBC असेल, मराठा असेल, मागासवर्गीय समाजाचा असेल, मराठी म्हणून जर एकत्रित येत असेल आणि ते जर या दोन्ही भावांनी एकत्रित घेऊन ती किमया दाखवली तर नक्कीच मुंबईमध्ये, पुणेमध्ये, नाशिक, पिंपरी चिंचवडमध्ये आपल्याला निश्चितपणे एक राजकीय चमत्कार दिसल्याशिवाय राहणार नाही. पण याआधी कुठेतरी आशिष शेलार विरोधी वक्तव्य करताना पाहायला मिळतात की जरी सोबत आले तरी मराठीच्या मुद्द्यावरती जास्त काही राजकारण होणार नाही. कसं आहे की राजकारण केलं तर डुबले जातील असं. कसं आहे, आशिष शेलारांची अडचण अशी झाली की ते स्वतः मराठी आहेत, बोललं तरी ते बोलतायत ना, बोललं तरी ते करतायत, धरलं तरी चावतं आणि सोडलं तरी चावतं असं आहे. अशी परिस्थिती त्यांची दुर्दैवानी झालेली आहे. एका बाजूला गुजराती नाट्यप्रयोग करायचं आणि त्याचं ब्रँड तयार करायचं आणि त्या मतदारांना सांगायचं हिंदी भाषिकांवरती काय झालं तर आम्ही उतरू, मग मराठींवरती कायदा सुव्यवस्था काय जर कोणी हातात घेतलं तर आम्ही त्यांना ठेवणार नाही आणि हिंमत असेल तर दाखवून द्या, अशा भाषा मराठी माणसांना करायचं. हे काय व्यक्ती म्हणून घेऊन आमच्यावरती तुम्ही करत नाही आहेत. आम्ही ज्यांचा प्रतिनिधित्व करतोय त्याला तुम्ही इशारा देण्याचा प्रयत्न करतायत. ह्यातूनच हे स्पष्ट समजते की त्यांची पायाखालची वाळू घसरत चाललेली आहे. शिवसेना असेल किंवा भाजप असेल त्या नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. पहिले कुठे म्हणतात की शिंदेच्या शिवसेनेचा बाप मीच आहे, तर त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेना शिंदे गटावर माफी मागा नंतर मला तर वाटतं त्यांनी मोर्चा काढला पाहिजे. काल पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध मोर्चा काढण्याचं काम ते करतात, कारण आता त्यांचं कोणी ऐकत नाही हे स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून त्यांनी मोर्चा काढला पाहिजे त्याच्या विरुद्ध आणि त्याची माफी त्यांनी मागितली पाहिजे. आपण जर बघितलं निशिकांत दुबे पुन्हा एकदा विधान केलं, ते म्हणतात ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊन हे आम्ही राजकारण संपवायला बसलोय, कारण की महाराष्ट्रामध्ये 30 लोक मराठी आहेत, 20% उर्दू आहेत आणि 30% हिंदीत आहेत. काय हे तिकडे बसून बोलणारी ही जी लोकं आहेत ह्यांची बोलवते धनी कोण आहे हे तुम्ही बघायला पाहिजे. कारण एका बाजूला ते इकडे येऊन बोलत नाहीत, तिकडे बोलत आहेत. आणि मी मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं की ही माणसं कोण आहेत जे इकडे इन्व्हेस्टमेंट म्हणूनसाठी येत आहेत. खारमध्ये त्यांचा फ्लॅट आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून 10 वर्षापासून फक्त इकडचं मलिदा खाण्याचं काम रेंटच्या माध्यमातून भाड्याच्या माध्यमातून घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत. ह्याचा अर्थ असा की यांचे बोलवते धनी दुसरे आहेत आणि म्हणून हे वारंवार बोलावं लागतोय. आज मला सांगा कोण होते दुबे, हे वक्तृत्व केल्यानंतर आता त्यांचा पॉडकास्ट होतोय, त्यांनी सांगावं की महाराष्ट्रातली ही संख्या किती झाली काय झाली आहे. म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही काय चॅलेंज देताय का?
म्हणजे आम्ही एवढी वर्ष या सर्व लोकांना आम्ही एकत्रित ठेवण्याचं काम केलं. आम्ही महाराष्ट्र म्हणून घेऊन या सर्वांचा उद्योगधंद्यामध्ये त्याचा फायदा मिळवून घेऊन आपल्यातली माणसं म्हणून घेऊन आपण त्यांना करण्याचं काम केलं. आणि आज जर ते आम्हाला धमकी देत असतील, सांगत असतील की तुमची संख्या एवढी आहे, तर मला वाटते आगामी काळामध्ये मराठी माणूस एकत्रिततेने जागृत होऊन एकत्रित आल्याशिवाय राहणार नाही. पण मुख्यमंत्री म्हणतात दुबे जर महाराष्ट्रात आलं तर आम्ही स्वागत करू. मी तेच म्हणतोय ना की ह्यांचे बोलवते धनी कोण आहेत, आणि अशा लोकांना पाठराखण करणं म्हणजे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा अपमान करणं असं मी समजतो. कारण ते असे बोलले असते की हो दुबेंनी यायला पाहिजे पण माफी मागून या, तरच आम्ही त्यांचं स्वागत करू, अन्यथा आम्ही त्यांचं स्वागत करणार नाही. कायद्याने भारताच्या नागरिक या नात्याने सर्वांना कुठेही जाण्याचे मुभा आहे, पण त्यांनी साधी माफी मागावी नाही. आणि देवेंद्र फडणवीसजी राज्याचे मुख्यमंत्री नाही आहेत, तर भारतीय जनता पार्टीचे पण ते नेते आहेत. का नाही त्यांनी आपल्या एका खासदाराला कानपिचक्या दिल्या किंवा का नाही एका खासदारांचे कान पकडण्याचं काम केलं? आमच्या रणरागिनी महाराष्ट्रातल्या ज्या खासदार आहेत त्यांनी जाऊन जाब विचारलं. पण भारतीय जनता पार्टीचा एकही मुंबईतल्या खासदाराची तर अपेक्षाच नाही, कारण त्यांना मच्छीचा वास येतो म्हणून तुम्हाला माहीत आहे, ते फिरत नाही सध्या मतदारसंघामध्ये मड आणि मालवणीला. पण बाकीचे एकही खासदारांनी त्यांना जाब विचारू नये ही दुर्दैवी आहे. आपण जर बघितलं राज ठाकरेंचा मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की 100% आपण मुंबई महापालिकेत येणार, मात्र युतीचं काय ते माझ्यावर सोडा. हो बरोबरच आहे, कारण ते नेते आहेत, त्यांना त्यांचा तो अधिकार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की जे गणित आणि जे एकंदरीत वातावरण जे आपल्याला पाहायला मिळतं त्यातून मराठी माणूस जर मुंबई शहरामध्ये एकत्रित आला तर तो काय चमत्कार दाखवू शकतो हे मागच्या महानगरपालिकेमध्ये पण पाहायला मिळालेले आहेत आणि पुढे देखील तुम्हाला पाहायला मिळेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.